कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष मी आहे आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक 30 एकर जमीन ही महसूल खात्याची हे जिल्हा क्रिकेट असोसिएशनला देण्यात येणार आहे आणि म्हणून त्याचे थोडे बारकावेची चर्चा करण्यासाठी ही माझी भेट होती आणि मी बावनकुळे साहेबांचा मनापासून आभारसुद्धा व्यक्त करतो की त्यांनी एक विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्र घडायला पाहिजे, महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन घडायला पाहिजे आणि मी त्यांना हा विषय सांगितला की मागच्याच गव्हर्नमेंटमध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला ही जागा ही मंजूर झाली होती आणि आता ही फाईल तुमच्याकडे आल्यामुळं तुम्ही ती त्याला आणि ग्रीन सिग्नल देऊन लवकरच्या लवकर आम्हाला हस्तांतर व्हावी. त्यांनी एकदम सकारात्मक दृष्टिकोनातून हा विषय घेतला. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की ह्यातून मुंबईच्या नंतर पुण्यात हे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम्स आहेत, विदर्भामध्ये नागपूरला आहे आणि जर कोल्हापूरसाठी जर इंटरनॅशनल स्टेडियम जर होऊ शकत असेल प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्ण कोकण पट्ट्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून त्यांनी तातडीने तसे आदेश दिलेले आहेत आणि म्हणून मी परत एकदा बावनकुळे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. वाघ्या कुत्र्या संदर्भात देखील तुमच्याकडनं पत्रव्यवहार वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. या संदर्भात काही चर्चा किंवा नेमकं काय पुढं? नाही, वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलेलं आहे. कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तो उभा केलेला दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे आणि माझी पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे आणि ती राहिली आहे. ती कुत्रं तिथनं हटवायला पाहिजे. तुकोजीराव होळकर महाराजांनी जे शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली त्या कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही. म्हणून तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव सोनेरी अक्षरात तिथं लिहायला पाहिजे. हे रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारीसुद्धा घेतलेली आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं की मी लवकर समिती स्थापन करणार आहे. आज मी मुंबईत आलो आहे. मुख्यमंत्री महोदयसुद्धा मला त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात काढण्याच्या संदर्भात आज मला ती वेळ देण्यात, आज किंवा उद्या वेळ देण्यात आणि सविस्तरपणे माझी ती चर्चा होईल. अमित शाह गृहमंत्री हे येणार होते रायगडला म्हणून मी विषय थोडा वेळ थांबवला होता आणि कुठलीही डेडलाईन आमची नाही आहे. पण दंतकथेतून तयार झालेलं कुत्रं हे तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हा माझा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित सरकार त्याच्यात दखल घेईल ही मी अपेक्षा ठेवतो. मंत्री से मिलने के लिए पहुंचे थे सर, का विषय क्या था, किस बाबत चर्चा हुई? नहीं, आज कोई राजकीय चर्चा नहीं हुई. मैं वो महसूल मंत्री है. कोल्हापुर डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के एक इंटरनेशनल स्टेडियम वो महसूल खाते की ज़मीन है. वो सब प्रोसीजर, सब फॉर्मेलिटी सब कंप्लीट हुए. वो फाइल उनके पास आई हुई है. वो उनको मैं दरखास्त करने के लिए आया था कि आप इमीडिएटली वो सैंक्शन कर दीजिए. यानी जैसे मुंबई में इंटरनेशनल स्टेडियम है, पुणे में है, नागपुर में, वैसे एक कोल्हापुर में भी हो सकता है. कोल्हापुर का उसका फ़ायदा सब वेस्टर्न महाराष्ट्र और कोकण बेल्ट के सब जिलों को होगा. इसलिए